नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही सुरमईचे भरपूर सारे असे प्रकार बघितले असेल, फ्राय बघितलं असेल, त्याचं कालवण बघितलं असेल, मालवणी पद्धतीचं बघितलं असेल, त्याचबरोबर आगरी पद्धतीचं बघितलं असेल, पण घाटी पद्धतीचं सुरमईचं कालवण तुम्ही आजपर्यंत जर नसेल बघितलं ना, तर ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा आणि एकदा तरी तुम्ही ह्याची टेस्ट घेऊन बघा. एकदम भन्नाट अशी चवीला लागते. त्यामुळं ही आपण घेतली मस्त फ्रेश फ्रेश अशी सुरमई, ह्याच आपण घाटी पद्धतीचं कालवण करणार आहोत. चला तर मग 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण अख्खी सुरमई घेतली, साधारणतः 1 किलोभर असेल ही सुरमई. तुम्हाला जर घरी कापता येत नसेल ना तर डायरेक्ट ह्याचे पीस करून आणा, पण मी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून ह्याचे अशीच अख्खीच आणली आणि ह्याचे आपण घरी असे पीस करून घेऊया. सर्वप्रथम आपण त्याचे असे साईडचे जे पर आहेत ते कापून घ्यायचे आहेत. तर ह्या अशा प्रकारे ह्याचे सगळे आपण असे पर कापून घ्यायचे. हवं असेल तर तुम्ही चाकूचा वापर करा, नाहीतर आपण इथं सुरीचा वापर केला तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये. सुरी थोडीशी अशी धारदार असायला पाहिजे, म्हणजे पटकन असं हे कापलं जातील. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे पहिल्यांदा असे पर कापून घेतले तिचे सगळे. अशा पद्धतीने सगळे पर कापून घेतले, हे साईडला ठेवून घ्यायचंय. आणि आपण आता हे सुरमईच्या असे मधोमध असे 2 भाग करून घ्यायचे. सर्वप्रथम ह्या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मस्त असे 2 भाग करून घ्यायचे. आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे, म्हणजे शक्यतो कालवणासाठी असे पातळ पातळच पीस पाहिजे. कालवण असेल किंवा फिश फ्राय तर असे आपण मार्क करून घेऊ पहिल्यांदा, आणि असे छोटे छोटे असे त्याचे पीस कट करून घेऊया. तर अशा प्रकारे सगळे आपले पीस करून झाले. साधारणतः बघा, ह्या साईडचे मी पीस केलेले आहेत, म्हणजे आपण फ्राय करून आणि मग आपल्याला हे बनवायचं आहे ना कालवण त्याचं. तर ह्या साईडचे बरोबर आहेत असे सगळे कट करून घेतले. त्याचं डोकं होतं ते पण वरचं टोक कापून टाकलं आणि मध्यभागी असे चिरा मारून घेतलेला आहे. तर बघा, परफेक्ट असे पीस तयार झाले. ह्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि स्वच्छ असं धुवून काढूया. तर बघा, अशा पद्धतीने आपले सगळे तुकडे ठेवून घेतले. ह्याला 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घेऊया आपण. तर ही सुरमई आपली मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली. ह्याला आपण आता मॅरिनेट करून ठेवायचंय, म्हणजे फक्त मीठ आणि हिरवी चटणी आपण लावून ठेवायची. तर मच्छीमध्ये थोडंसं मीठ जास्तच हवंय, कारण त्यामधला जो उग्रपणा असतो ना तो मिठामुळे थोडासा कमी होतो, म्हणून ह्याच्यामध्ये मच्छीमध्ये थोडंसं मीठ जास्तच टाकायचंय. तर बघा, अशा पद्धतीने मीठ टाकून झालंय. आता काय करायचंय, हिरवी चटणी आहे ना ही थोडीशी घालायची आपल्याला, आणि थोडीशी याच्यामध्ये घालायची, आपल्याला कालवणामध्ये घालायची. तर मी साधारणतः अशी घालून देते थोडीशी. आणि त्यानंतर हा 1 लिंबू आपण कापून आणि ह्याच्यामध्ये पिळून घालायचंय. लिंबाच्या ठिकाणी तुम्ही कोकमाचं आगळ घातलं तरी पण चालेल, किंवा चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल. घालण्याच्या अगोदर हे लिंबू कापून घेतल्यावर बिया सगळ्या काढून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये बिया लागणार नाही. आणि अशा पद्धतीने अर्धा लिंबू आपण पिळून घ्यायचंय ह्याच्यामध्ये, आणि ही जी बिया पडलेल्या आहेत त्या काढून घ्या तुम्ही. तर बघा, अशा पद्धतीने काढून घेतले हे. आणि थोडस आपल्याला हळद घालायची, साधारणतः अर्धा चम्मचभर हळद घालून, म्हणजे कलर छान येतो मच्छीला. तर बघा, अशा पद्धतीने हळद, लिंबू, हिरवी चटणी आणि मीठ एवढं सगळं घालून आणि ह्याला छान असं लावून घ्यायचं ह्या पद्धतीने. जास्त मच्छीला हे नाही करायचं, हात लावायचा नाही जास्त, एकदम हे असतं ते पूर्ण हे होऊन जातं, म्हणून हलक्या हाताने आपण असं सगळ्या मच्छींना लावून घेऊया, अलट पलट करून. तर बघा, अशा पद्धतीने लावून ह्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे आपल्याला, साधारणतः 10 ते 15 मिनिटं. म्हणजे जोपर्यंत आपला मसाला बनत नाही ना तोपर्यंत ह्याला असंच मॅरिनेट होऊ द्यायचं आहे, आणि आपला मसाला पूर्ण बनवून घेऊया आपण. तर हे सुरमईचं कालवण आपण अगदी जसं मटण बनवतो ना त्या पद्धतीने बनवायचंय. त्यामुळे फक्त अगदी घरच्या साहित्यामध्येच हे तयार होणार आहे. त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला, तो सोलून घेतला. त्याचे आपण थोडेसे असे म्हणजे 4 भाग करून घेऊ, म्हणजे भाजला पटकन जाईल. आणि बघा, ह्या पद्धतीने असे 4 भाग करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली आणि एक टोमॅटो घेतला, हा पण भाजून घ्यायचा. आपण सरळ गॅसवरच ह्याला भाजून घ्यायचं. गॅस लावून घेऊया आणि
हे भाजायला ठेवूया. आपण अगदी ह्याचा धुरळाच काढायचा आहे, म्हणजे जो स्मोकी फ्लेवर आहे ना, आपण कधी पण घाटी कोणतेही चिकन बनवू, मटन बनवू, कोणताही पदार्थ बनवतो तो थोडासा स्मोकी येतो. आणि जर तुम्ही आजपर्यंत नसेल बनवलं ना हे सुरमईचं घाटी पद्धतीचं कालवण, तर नक्की बनवून बघा. तर बघा खोबरा छान आपला भाजून झाला, ह्याला आपण काढून घेऊया. आणि कांदा पण आपण असं टर्न करत थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे एका साईडला आपला भाजला गेला असेल, दुसऱ्या साईडने टर्न करून कांदा आणि टोमॅटो अशाच पद्धतीने आपण भाजून घ्यायचे. तर बघा, तुम्हाला कांदा आणि टोमॅटो भाजतोय तोपर्यंत आपण काय काय मसाले घेतले ते बघूया. तर मी इथे हिरवी चटणी बनवून घेतली. हिरवी चटणी तुम्हाला माहितच आहे कशी बनवायची. तर इथे 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर सारी कोथिंबीर घेतली आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. हे प्रत्येक रेसिपीमध्ये मी दाखवत असते, पण ही चटणी एकदम टाकून बनवाच तुम्ही. प्रत्येक पदार्थ उत्तम बनतो. तर बघा, ही हिरवी चटणी, त्याचबरोबर काही घरगुती मसाले. तर घरगुती मसाल्यामध्ये हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर एक कोणता पण तुमच्याकडं फिश फ्राय मसाला, फिश कालवण मसाला असेल तो घ्या. तर इथे मी आगरी फिश मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर घरगुती मिरची पावडर, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि आपला गरम मसाला, एवढेच मसाले घालून आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी कोणताही स्पेसिफिक मसाला तुम्हाला इथे वापरायची गरज अजिबातच नाही. तर बघा, एवढे मसाले बघून झाले आपण. आणि त्याचबरोबर इथं आपण हिंगाची फोडणी घालणार आहे, 1 नंबर लागते. नक्कीच तुम्ही हिंगाची फोडणी घाला. तर टोमॅटो पण छान भाजला गेलाय, ह्याला आपण अलगद काढून थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने कांदा सुद्धा आपला भाजून झालेला आहे, मस्त काळपट रंगावर. गॅस बंद करायचा नाहीये, गॅस तसाच चालू ठेवू आणि हे कांदा भाजलेला कांदा काढून घ्यायचा आणि ह्याच गॅसवर आपण ट्रान्सफर करून घेऊया. हा एक पॅन चांगला असा कडकडीत गरम करायचा आहे आणि त्यावर तेल सोडायचंय, साधारणतः 3 ते 4 चम्मच मोठे. म्हणजे आपण जे फिश मॅरिनेट करत ठेवलेत ना, ते प्रथमतः आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे थोडासा त्याचा स्क्रिप्सीनेस असतो ना, तो एकदम मस्त असं त्या कालवणात उतरतो. म्हणून थोडस तेल घालून तेल चांगलं गरम करून घेतलं. बघा, थोडस तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यावर आपण हे मॅरिनेट केलेले फिश आपण त्याच्यावर टाकणार आहोत. तर बघा, चांगले असे आपले 10 ते 15 मिनिटं आपले झालेले आहे साधारणतः. आणि हेच मॅरिनेट केलेले फिश आपण ह्याच्यावर ठेवायचंय आणि जास्त आपण 100% ह्याला फ्राय नाही करायचंय. साधारणतः 60 to 80% आपल्याला ह्याला ह्याला फ्राय करून घ्यायचंय, म्हणजे मोठ्याच गॅसवर फ्राय करायचे, जेणेकरून ह्याच्यामधला जो असा लिपलिपपणा असतो ना, तो अजिबातच नाही राहत आणि मच्छी आपली एकदम मस्त अशी आत बाहेरून अशी क्रिप्सी येते टेक्स्चर त्याचा आणि आतमधून एकदम सॉफ्ट. आणि ज्याचे कालवण असतं ना, ते पण एक भारी अशी टेस्ट येऊन जाते त्याला पण. तर बघा, अशा केलेले ह्या मॅरिनेट केलेले आपण फिशचे एक एक तुकडे आहेत ते ह्यावर घालणार आहोत. तर हे आपलं तेल गरम झालं, ह्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यावर घालायचंय. अशाच पद्धतीने सगळे फिश सुरमईचे तुकडे आपण ह्याच्यावर घालून घेऊया. बघा, तर बघा, आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. छान असं एका साईडनं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला थोडस इकडे तिकडे असं टर्न करत हे तेल थोडस फिरवत, म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं फ्राय, सगळे पीस एक एक असे चांगले फ्राय होतील. म्हणून थोडेसे तवा इकडे तिकडे पॅन आहे तर फिरवून घेऊया. एकाच ठिकाणी नाही ठेवायचं आहे, नाहीतर मग इथले मधले आपले काळपट होतील आणि बाहेरचे फिश आपले चांगले असे फ्राय नाही होणार. म्हणून थोडंसं टर्न टर्न करत असं आपण त्याला फिरवून फिरवून चांगले असे फ्राय करून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत. आपले फिश फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेऊया छोटे छोटे. आणि हा काळपट रंग आहे तो तसाच ठेवायचा आहे, त्याच्याशिवाय भाजीला चांगली आपल्या ज्या कालवणाला आहे ती टेस्ट येणार नाही. तर अशा प्रकारे हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे वाटताना ते चांगले बारीक असे वाटले जातात. टोमॅटोला सुद्धा अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेऊया. जे वरचं साल आहे ते काढून टाकूया टोमॅटोचं, हे निघून जातं अलगद. तर अशा प्रकारे आपण टोमॅटो खोबरा बारीक करून घेतलंय
आणि ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी चटणी वाटून घेतलेली ना, त्याच भांड्यामध्ये न धुता मी त्याच्यातच हा कांदा असा बारीक करून टाकते त्याच्यामध्ये, आणि हे खोबरा आणि टोमॅटो सगळे एकत्र पाणी न घालता मस्त असं बारीक वाटून घ्यायचे. हाच तो आपला मसाला जो घाटी कालवण्यासाठी तयार केला जातो. तर एक पीस आपण टर्न करून बघूया म्हणजे कितपत त्याची कन्सिस्टन्सी आली ती. तर बघा परफेक्ट एवढंच आपल्याला भाजलं गेलं पाहिजे. आणि ह्याला एक एक करून असेच सगळे पीस आपण टर्न करून घ्यायचे. परफेक्ट आपल्याला कन्सिस्टन्सी मध्ये हा फिश फ्राय झालेला आहे. एवढंच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचं मोठ्याच गॅसवर आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा. अजिबात छोट्या गॅसवर फ्राय करायचा नाही, नाहीतर फिश पूर्ण मुळमुळी तुमचे होतील. आणि जसं आपल्याला क्रिस्पीनेस पाहिजे ना त्या कालवणामध्ये तो अजिबात येणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मस्त कलर टेक्स्चर घेतलेला आहे. ह्याच टेक्स्चरवर सगळे फिश दुसऱ्या साईडने पण आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे. तर एक एक करून ह्या साईडने तुमच्याकडे जर चमच असेल काटा चमच त्याच्याने पण तुम्ही हे टर्न करू शकता. चिमटा असतो आपला त्याच्याने. मला शक्यतो उलटीनेच असं धरून आणि कम्फर्टेबल असते मी उलटायला, म्हणून मी ह्याच्याने हे ट्राय करते. तर बघा अशा पद्धतीने प्रत्येक फिशचा एक एक तुकडा सेम याच्यावर भाजलेला गेलेला आहे, फ्राय झालेला आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते का हा पॅन आहे ना तो थोडासा टर्न करून करून आपल्याला भाजायचा, म्हणजे सगळे तुकडे एकसारखे आपल्याला फ्राय झालेले दिसतील. तर बघा, आणि त्याला जसं आपलं टेक्स्चर पाहिजे ना असं अजिबात गिळगिळीत मुळमुळीत आपल्याला हा झालेला नाही. परफेक्ट असं त्याने टेक्स्चर घेतलेलं आहे. तर अशाच ह्या साईडने आपण जसा गोल्डन ब्राऊन वर आपण फ्राय करून घेतला ना, दुसऱ्या साईडने पण सेम त्याच याच्यावर फ्राय करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपले फिश फ्राय होत आहे तोपर्यंत आपण इकडं जो मसाला तयार करून ठेवलाय तो मिक्सरला फिरवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपला मसाला छान असा वाटून तयार आहे. आणि इकडं आपले फिश पण छान असे फ्राय झालेले आहेत. एक टर्न करून बघूया म्हणजे चांगला फ्राय झालाय का नाही. तर बघा परफेक्ट असा फिश फ्राय आपला झालेला आहे. आता टर्न करत बसायचे नाही सगळेच पीस. मी 2 पीस बघितले तर साधारण कितपत झाले. आता गॅसची थोडीशी फ्लेम बारीक करूया आणि त्यावर ठेवून घेऊया ही पितळाची कढई. पितळाची कढई छान अशी गरम करून घेऊया साधारणतः अर्धा मिनिटभर, कारण पितळ लगेच गरम होतं. चांगलं असं गरम झालं की हे जे तेल आहे ना हेच तेल आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय. दुसरं तेल अजिबात आपण वापरायचं नाही. तुम्हाला जर तेल थोडंसं कमी प्रमाणात पाहिजे असेल तर ह्याची प्रमाण तुम्ही कमी करू शकता. पण मी इथे मसाला भरपूर वापरलेला आहे त्यामुळे मला एवढं तेल अपेक्षितच आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पॅनवरचं तेल मी ह्या कढईत काढून घेतलंय आणि हे फिश मी असेच ठेवणार आहे. तेल ऑलरेडीच गरम होतं त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आणि आपली कढई चांगली तापलेली होती. तेल गरम आहे. तर बघा अशा पद्धतीने मी 10 ते 12 मेथ्या टाकून घेतल्या. मेथीने एक फिश फ्रायला युनिक टेस्ट येते. आणि हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. फक्त ह्याला आबडधोबड असं ठेचून घ्यायचंय कारण लसणाचा एक फ्लेवर त्याला यायलाच पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने लसूण आबडधोबड ठेचून घेतले. हे लसूण पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असे तांबूस होईपर्यंत त्याला असे फ्राय होऊ द्यायचे. म्हणजे त्याचा चांगला असा सुगंध सुटला की मग आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचंय. तर मस्त असं लसणाला सुगंध सुटलाय तर ह्यामध्ये आपण घालूया चिमूटभर हिंग. तर साधारणतः मी चिमूटभर हिंग घातले आणि त्यानंतर जाते आपल्या ह्याच्यामध्ये ही हिरवी चटणी जी आपण बनवून ठेवलेली पहिले फिशला थोडीशी लावली आणि जी बाकीची आहे ती ह्यामध्ये घालूया. हा चटणी घातल्या जो सुगंध दरवळाय ना, वा जबरदस्त. जो ठेचाचा परफेक्ट असा सुगंध असतो ना, घाटी ठेचा असतो त्याचा सुगंध पूर्ण असा दरवळलेला आहे. साधारणतः अर्धा मिनिटासाठी ही चटणी अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची ह्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि त्यानंतर आपण घालूया हा आपला मसाला जो आपण घाटी बनवतो. मस्त असं कांदा खोबरा टोमॅटो भाजून बनवतो तो मसाला. हा पण मसाला छान असा परतून घ्यायचा. अगदी कडेने तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवर असाच मस्त फ्राय करून घ्यायचा. तर आपण जे बघतो मालवणी स्टाईल मध्ये प्रत्येक विभागानुसार ज्याची त्याची बनवण्याची पद्धत असते. पण मी घाटी असल्यामुळं आपण म्हणजे आम्ही कोणतं पण चिकन मटन असेल जे पण कालवण असो ते अशा पद्धतीने बनवतो. म्हणून म्हटलं की एक व्हिडिओ हा माझ्या पद्धतीने यायला पाहिजे. अर्थातच मालवणी जेवण खूप चविष्ट असतो विषयच नाही.
कोणत्या प्रत्येक विभागातला पदार्थ हा प्रत्येकासाठी फेवरेट असतो, तसाच आमच्या पण भागातील हा घाटी पद्धतीचा प्रत्येक आम्हाला कालवण काही आमटी असेल ती आमच्यासाठी फेवरेटच असते. पण मच्छी अजून घाटी पद्धतीने मी तरी नाही बघितली की एखाद्याने बनवली असेल. नसेल बनवली ना तर एकदा अशा पद्धतीने आपण बनवून बघा. जे पण घाटी लोक आहेत मुंबईमध्ये राहणारे, तुम्ही नक्की एकदा त्यांना रिकमेंड करेल की ह्या पद्धतीने बनवून बघा, भारीच टेस्टला लागतो. तर चला मग अशा पद्धतीने आपला मसाला पण छान असा भाजून झालेला आहे. थोडं थोडं तेल सुटायला लागलं. अजून ह्याला मिनिटभर असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाला साधारणतः 2 मिनिटभर आपण चांगला असा परतून घेतलेला आहे, चांगला भाजून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकू. पावडर मसाल्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलंय सगळे घरगुतीच मसाले घेतले, स्पेसिफिक असा कोणताच मसाला घेतला नाही. तर त्यामध्ये मी अर्धा चमच हळद घालते, 1 चमच माझं अर्थातच घरगुती मिरची पावडर, तुम्ही इथं कोणतीही लाल तिखट घेतली तरीही चालेल. अर्धा चमच इथं मी कलर साठी म्हणून काश्मीरी चिली पावडर घालते, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच इथं कांदा लसूण मसाला घेतलाय आणि अर्धा चमच घेते इथं फिश फ्राय मसाला, तुम्ही कोणताही फिश फ्राय मसाला घेतला तरी चालेल, आणि अर्धा चमच धने जिरे पावडर. सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊया. पूर्ण सुक्क सुक्क दिसतंय, ह्याला आपण पहिले चांगलं असंच मिक्स करून घ्यायचंय. तेल वगैरे अजिबातही कमी पडलेलं नाहीये. तर बघा अशा पद्धतीने आपल्या खोबऱ्याने आणि कांद्याने पूर्ण तेल शोषून घेतलेलं आहे. आता हा कोरडा कोरडा दिसतो तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मसाले चांगले असे भाजून घेऊया, चांगले शिजवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी घातलंय आणि हे मसाले पावडर मसाले चांगले एकजीव करून घेऊया आपल्या कांदा आणि खोबऱ्याच्या वाटणांना. तर बघा अशा पद्धतीने सगळे पावडर मसाले चांगले असे मिक्स झालेले आहेत. आता ह्यामध्ये जो अर्धा लिंबू उरलेला होता ना तो आपण पिळून घालायचा आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही हवं तर कोकम घातलं तरी चालेल, मी लिंबूच घालते इथं. तर अशा पद्धतीने अर्धा लिंबू परत पिळून घातलंय, म्हणजे आपण इथं ह्या रेसिपीसाठी 1 लिंबू वापरलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ घालूया, म्हणजे साधारणतः मी इथं 1 आणि अर्धा चमच 1.5 चमच मी इथं मीठ घालत आहे. आणि हे सगळे एकजीव करून घेऊया. सगळे मस्त एकजीव झाले तर आपल्याला जेवढा रस्सा असेल तेवढा आपल्याला पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे बघा थोडं थोडं करत पाणी ऍड करायचं. हवं असल्यास गरम पाणी घाला, नसेल तर थंडच पाणी घातलं तरी पण चालेल. ग्लास पाणी घातलं, त्यानंतर मी परत 1 ग्लास पाणी घालते आणि बघते मला कितपत रस्सा हा थिक पाहिजे, पातळ पाहिजे, कसा पाहिजे त्यावर मी ठरवणार आहे. तर बघा मी साधारणतः इथं 2 ग्लास पूर्ण पाणी घातलेले आहे आणि अजून थोडंसं मला वाढवायला वाटतं, कारण ह्याच्यामध्ये फील जाईल ना तर अजून तो रस्सा घट्ट होईल उकळून थोडासा, म्हणून मी ह्याच्यात अजून 1 ग्लास पाणी घालते. म्हणजे साधारणतः 3-3.5 ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही बघितलं ना अजिबातच कुठंच असं वाटत नव्हतं का तरी येईल, त्याला तेल कुठंच नाही दिसत होतं. पण हळूहळू जसा जसा हा हळूहळू रस्सा उकळेल ना तसं तसं त्याला आपोआपच तेल सुटेल. तर बघा मंडळी मस्त असा झणझणीत घाटी पद्धतीचा सुरमईचा जो रस्सा असतो तो आपला तयार झालेला आहे. तर सुरमईचं कालवण अजून तयार नाही झालंय. ह्या रस्स्याला चांगली अशी खळखळून उकळ बसली ना का त्यानंतर आपण ह्या ज्या फ्राय करून ठेवलेल्या बोटी आहेत सुरमईच्या त्या घालणार आहोत. तर बोटी पण बघा एकदम मस्त अशा परफेक्ट रठ्ठ अशा तयार झालेल्या आहेत, म्हणजे वरून एकदम क्रिप्सी आणि आतमधून सॉफ्ट अशा ह्या आपल्या बोटी तयार झालेल्या आहेत. आपण पहिल्यांदा बघूया, आपल्या रस्स्याकडे येऊया. तर रस्सा बघा साईडनी असं उकळायला लागलाय आणि मध्ये मस्त असा तर्री आलेली आहे, जी आपल्या घाटीला स्पेशल जेव्हा कालवण करतो तेव्हा तरी ही आपल्यासाठी स्पेशल असते. तर ती मस्त अशी आली बघा, एकदम जबरदस्त. जशी चिकन मटनला येते ना तशी परफेक्ट तरी आपली ह्या सुरमईच्या कालवणाला आलेली आहे. अशीच आपल्याला तरी हवी असते, तरच आपल्याला खाण्याचे जे समाधान असतं ते भेटतं. तर बघा अशा पद्धतीने मस्त असं कमीत कमी तेलाचा वापर करून हा आपला रस्सा मस्त तर्रीदार तयार झालेला आहे. ह्याला असंच आपण मीडियम गॅसवर उकळायला ठेवायचंय. तर साधारण हा रस्सा उकळण्यासाठी 5 ते 6 मिनिटं तरी लागतात. अजिबात जास्त घाई गडबड करायची नाही. हा रस्सा जेवढा सावकाश उकळेल ना तेवढा तर त्याची परफेक्ट अशी टेस्ट घेईल, जी टेस्ट आपल्याला ऍक्च्युअल मध्ये हवी असते ना घाटी पद्धतीची, ती हा परफेक्ट हा रस्सा घेतो. तर बघा अशा पद्धतीने थोडी थोडीशी अशी उकळ फुटली, हिला आपण दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेऊया. तोपर्यंत मस्त आपण गरमागरम अशी
बाजरीची भाकरी करून घेऊया. तर ह्या गॅसवर ठेवताना आपण हिला 2 मिनिटभर थोडस असं मीडियम गॅसवर, म्हणजे एवढी उकळी फुटेपर्यंत आपल्याला 2 मिनिटं असंच उकळत ठेवायचंय. तर बघा अशा पद्धतीने मस्त 2 मिनिटभर खळखळून उकळ येऊन गेलेले. गॅस कमी करूया आणि हे जे फ्राय करून ठेवलेले फिशचे तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये सावकाश एक एक तुकडा अशा पद्धतीने सोडायचा आहे. आणि ह्याला कमीच गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. असंच एकदम कमीच गॅसवर. कारण तर बघा अशा पद्धतीने आपण एक एक करत सगळे फिशचे तुकडे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. ऑलरेडी ते 60 ते 70% भाजले गेलेले आहेत, फ्राय करून झालेले. त्यामुळे जास्त उकळत बसायची गरज नाही. फक्त त्यामध्ये हा आपला जो तरीचा फ्लेवर आहे ना तो चांगला मिळून यावा म्हणून हलक्या हाताने एकदा टाकून त्याला असं मध्ये डीप करून ठेवूया. म्हणजे ह्या तरीमध्ये त्याला फिशला चांगलं असं डीप केलं आणि ह्याला 2 ते 3 मिनिटभर चांगली अशी उकळ काढूया आपली. तर अशा पद्धतीने आपले फिशचे तुकडे टाकून झाले सगळ्या तरीमध्ये आणि आपण थोडासा मीडियम गॅस करून ह्याला अशीच उकळी काढून घेऊया. तर अशा प्रकारे एक बाजरीची भाकरी सुद्धा आपली करून झालेली आहे. ही छान अशी तव्यावर टाकून घेऊया. वरून छान पाणी लावायचंय म्हणजे भाकर मस्त अशी मऊसूत तयार होते. तर अशा प्रकारे आपली एक भाकरी बनवून पण झाली आणि इकडच्या साईडला आपलं साधारणतः 2 ते 3 मिनिटभर झालेले आहे. आपलं फिश बघूया कितपत असं शिजलं गेलंय, कितपत त्या मसाल्यांमध्ये मुरलं गेलंय ते एकदा चेक करूया. त्याचा कलर वरूनच ते समजेल. तर बघा परफेक्ट असं आपलं फिश ह्याच्यामध्ये मुरलं गेलेलं आहे. अजून जास्त वेळ आपण ह्याला ठेवायचं नाही, नाहीतर त्या फिशचे तुकडे पडतील. अशाच पद्धतीने आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून छान अशी गार्निशिंग करून घ्यायचंय ह्याला. तर अशा प्रकारे आपलं इथं घाटी पद्धतीचं सुरमई फिशचं कालवण तयार झालेलं आहे. बघा बघूनच मस्त वाटतंय ना, झणझणीतपणा आणि तोच टेक्स्चर वा एकदमच जबरदस्त असं. आणि जर तुम्ही करीची कन्सिस्टन्सी बघाल तर परफेक्ट असं भाकरी सोबत खाण्यासाठी तयार आहे. म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा नाही. कसं काय दिसतंय? अशा पद्धतीने आपली भाकरी तयार करून झालेली आहे. एक भाकरी. तर अशा पद्धतीने भाकरी तयार करून झाली. ही भाकरी बाजरीची ह्या पद्धतीने कालवण सर्व करायचं. आपण एक पीस घेऊया. मस्त परी आलेली आहे आणि हा रस्सा सुद्धा. तर अशा पद्धतीने हा सुरमईचा रस्सा आणि वाटीभर हा गरमागरम मस्त असा भात. हा जबरदस्त. आणि सोबतीला गरमागरम भात आणि त्याच्यावर एक सुरमईचा हा तुकडा. वाह. आणि सोबतीलाच कांदा आणि ही लिंबाची फोड. हा बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. जबरदस्त मस्तच दिसते. चला तर मग येताना मंडळी जेवायला पटकन या आणि ही गरमागरम बाजरीची भाकरी आणि हा भात वाफळलेला मस्त कांदा लिंबू ताव मारा. जर तुम्हाला ही भाकरी मटणासारखी ह्या रस्स्यामध्ये चुरून खायची, मस्त रसा ओतायचा ह्या भाकरीवर आणि मस्त चुरून खाऊ शकता. दुसरा ऑप्शन म्हणजे तुकडा मोडायचा आणि त्याच्यामध्ये डीप करून सुद्धा. दोन्ही ऑप्शन एकदम परफेक्ट आहे एकाच कालवणामध्ये. त्यामुळं अजिबातच ही रेसिपी चुकवू नका आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि हो, तुमची रेसिपी कशी होते ना हे लगेच मला कमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा मी करते. तर काय मंडळी, आवडलं ना आपल्या घाटी पद्धतीचं सुरमईचं कालवण? अपेक्षा करते नक्कीच आवडलं असेल. आणि हो, आवडलं तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.